तेलंगणात प्रथमच साजरी झाली साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती। मेनूर तालुका मदनूर जिल्हा कामारेड्डी तेलंगणा 31 ऑगस्ट 2025 रोजी मौजे मेनूर येथे साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती अतिशय मोठ्या आणि भव्य स्वरूपात साजरी करण्यात आली। महाराष्ट्राच्या सीमाभागापलीकडे तेलंगणा राज्यातील या गावात प्रथमच हा सोहळा पार पडला असल्याने तो ऐतिहासिक ठरला। मेनूर हा भाग तेलुगू भाषिक असला तरी येथे मराठी भाषिकांची संख्या लक्षणीय आहे। गावातील सुमारे 200 ते 250 घरे मातंगबारा मादिगा समाजाची असून यंदा पहिल्यांदाच समाज बांधवांनी एकत्र येऊन अण्णाभाऊंच्या जयंतीचे आयोजन केले। या पहिल्या जयंती सोहळ्यात प्रमुख मराठी भाषिक वक्ता म्हणून मला निमंत्रण देण्यात आले होते। विशेष म्हणजे महाराष्ट्राबाहेर तेलुगू भाषेत डॉक्टर अण्णाभाऊंचे विचार मांडण्याची संधी मिळाली। त्यामुळे अण्णाभाऊंच्या क्रांतिकारी व समतेच्या विचारांचा प्रसार महाराष्ट्राबाहेर होण्याचा मार्ग खुला झाला। जयंती उत्सवाला उपस्थित मान्यवरांमध्ये मास नांदेड जिल्हा सचिव सुनील गायकवाड, मास देगलूर तालुका अध्यक्ष संतोष नामवाड, मास मुखेड तालुका अध्यक्ष सुनील तोटरे, मास देगलूर तालुका सचिव सुभाष वाघमारे, मास कला व सांस्कृतिक विभाग देगलूर तालुका प्रमुख तथा ख्यातनाम शाहीर गायक विश्वनाथ भालेराव। मास आता हे आजोबा बसलेले आहेत माझ्या सगळे समोर, वयस्कर झालेले आहेत। ह्यांना माझ्या समाजाला पुढे घेऊन जा म्हणलं तर घेऊन जाऊ शकतात का ते लोक? आता घेऊन जाऊ शकतात काय? नाही, तेच पुढे बसलेत माझ्या। जे घेऊन जाऊ शकतात ते कुठे आहेत? हे 2-4 दिसले तिथे। बाकीचे कुठे डीजेची व्यवस्था करत असतील कुठं तर पार्टी? कारण आम्ही नाचणं फिरणं सोडून जर दिलो तर आम्ही मोठे होऊ शकतो। आम्ही नाचणं फिरणं सोडून दिलो तर आम्ही नशेतून बाहेर येऊन उद्या कलेक्टर होऊ शकतो। मान्य नाही तुम्ही कलेक्टर होणं, मग तुम्ही तरी सोडायचा प्रयत्न करता की नाही? बाबासाहेबांनी तत्कालीन काळामध्ये हे लोकांना बोलायचा अधिकार यावा। या गावात जर समजा एखादा मोठा रोड होत असेल तर ते रोड कसा झाला पाहिजे, किती मोठा झाला पाहिजे। या 1857 पहिलं बंड झालं देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून। त्या 1857च्या बंडामध्ये सगळ्यात मोठे सैनिक आम्ही, आणि आज मात्र आम्ही कुठे आहोत याचा अभ्यास झाला पाहिजे। हा इतिहास आम्ही समजून घेतला पाहिजे। शाळा काढायला पहिला प्रवेश आमचा, शाळा काढताना आम्ही पुढे, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आम्ही पुढे, जगामध्ये बलदंड सृष्टी निर्माण पहिलं निर्माण करणारे आम्ही। मग आम्ही आज एवढे मागे का? हा इतिहास आम्हाला माहित असला पाहिजे। नाही कधी शाळेत जाऊन काय शिकवायला विचारत नाही। लेकरू शाळा शिकायला की नाही आम्हाला देणं घेणं नाही। माझी सगळ्यात मोठी आपली संपत्ती आहे। भावाला माझी सगळ्यांना विनंती आहे, आपण लेकर एखाद्या आई वडिलाचे असेल तर उद्या आपल्या पोटाला लेकर जन्मतील, आपण आई वडील व्हाल। अण्णाभाऊंनी या जगाला लाज वाटेल अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व तयार करून ठेवले अण्णाभाऊंनी। त्या अण्णाभाऊंचे आम्ही वारसदार आहोत। भारतासाठी त्यांनी काम केलं, देशासाठी काम केलं, देशाचं संविधान लिहिलं बाबासाहेबांनी, म्हणून त्या संविधानावर देश चालतो। पण तरी सुद्धा बाबासाहेबाला दलिताचा नेता म्हटलं जाते, म्हणजे महापुरुषाला सुद्धा कमी लेखलं जाते या देशामध्ये। या देशात जाती उतरण आहे। अण्णाभाऊचा सन्मान देशात होत नाही पण बाहेर होतो का? तर बाहेर देशामध्ये जाती उतरण नाही, आमच्या देशात आहे। आमच्या देशात जाती उतरण आहे, म्हणून जातीचा अभिमान बाळगून कार्यक्रम करत असेल तर काही होत नाही त्याच्यात। आम्हाला शिकून पुढे यायचं आहे। 6,500 जाती आहेत, मग आमच्याच वाट्याला हे सगळं काय? दुसऱ्या जाती बघा तुम्ही, दुसऱ्या जातीला हे नाही। फिरणं खाणं आम्हालाच काय? सगळ्या धार्मिक रूढी प्रथा परंपरा आम्हालाच काय? आम्हाला देव थोपून टाकले आम्हालाच काय? ह्याचा कुठंतरी विचार करा की भाऊ, विचार करा, मेंदूला ताण द्या थोडस। उगा भावनिक होऊन काय करू नका। मी बोलण्याचा तुम्हाला राग येत लागलो। यांची फकीर नावाची कादंबरी आहे, त्या कादंबरीला महाराष्ट्र सरकारचा पहिला पारितोषिक मिळालं, पहिलं पारितोषिक मिळालं, आणि त्याला मानधन 300 रुपये अण्णाभाऊला मिळायला लागले। आणि ह्या कादंबरीचं जवळपास वेगवेगळ्या देशामध्ये 27 भाषेत भाषांतर झालं।
35 कादंबऱ्यामधली उद्या तुम्ही वाचायला सुरू करा. कोणतीही कादंबरी वाचून बघा. कोण्याही कादंबरीमध्ये काल्पनिक नव्हतं आहे, तर प्रत्येक कादंबरीमध्ये या देशातलं वास्तव चित्र नाना भाऊंनी लिहिलेलं आहे. त्यांनी जे भोगले, त्यांनी जे बघितलं